कार्यक्रमावर कधी घरी कदाचित चालला गेलो जसा दरवाजात पाय टाकत नाही तशी का म्हणते म्हणजे बडा टेकण्याचा बाल का म्हणते आले बा पिंट्याचे पप्पा म्हणते फटकन कपडे घालून भक्कन करू टाका का करू घ्या अबे आंबेड असं म्हणणार मला सांग माझी बायको माई वाईफ माझी घरवाली माई पत्नी माई स्त्री मला ते तुझी बायको देते का गरम पाणी अंग धुवाले नाही राहिला बेटा बुडीचा बाल असा म्हणणं का म्हणत का नाही नालायक मला सांग तर रामप्रकाश मला सांग तू तर एवढ्या बहुत ज्ञानी गोष्टी करते मी म्हणलो का तू अशी आमचा बाबा मी यामध्ये अक्कल नव्हतं असे तसे माणसाला चेडा बायको तुझ्या तुमच्यात आहे हो का मला सांग माझी बायको बिघडली माझा प्रपंच बिघडून गेला अरे बाई पासून बाई बिघडते सुधारते बरोबर आहे बाईसाहेब खूप माणूस सुधारते माणसापासून माणूस सुधार कुत्र्यापासून कुत्री सुधारते जाऊन युवाले भारी छंपो येत नाही ते उदाहरण देऊन राहिलो तुले उदाहरण होता आता मला का मालूम मी काय म्हणतो त्या लग्न झाला का नाही मुंजा जाऊ ना मुंजा लग्न लावण्यात गेला का नाही मी लग्न नाही केलं नाही मुंजा जाऊ अरे मग का केला झाला का लग्न माया झाला अरे 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 किती मी पापी बचपनाचा दोस्त आणि यानं लग्न केलं तर मला खबर नाही देऊ शकला किती आपण हलकट माणूस मला खबर का म्हणून नाही दिला काय मी कोट्यामध्ये केलो ना लग्न कोट्यात केला हो का कोट्यात केला कोर्टात केला असेल आता त्याच्यातच का माहिती असं म्हणणं ब्रेक लागते तर तुला माहित आहे मग तुला तुझ्या लग्न झालं तर तुला पोरं बारा बी असतील पोरं बारा आहेत का हे दिवाळी असतील लग्न दिवाळी कशी ऐको बंदची बंदी बाजी 18.5 लेकराची माय झाली पाहिजे हायने ना खुश नाही 18.5 लेकराची माय झाली आता बी ते हात नाही हुच नाही करे तुले किती झाले नाही झाले नाही होवाचे नाही काहून का पाटलींच्या बुडाले उद्याने शेंगाले किडा लागला काही बोलत राहते मला सांग तुले 18.5 लेकर झाले बराबर होता मग कोणत्या कामात लागले असतील ना कामात म्हणजे मायपोर असं कसे समजून गेलास का नाही असं कसं बाबा ज्ञानी आहे तर ते पोरं कसे असतील मग इंडिया पाकिस्तानच्या मॅच पाहिजे आता त्या दिवशी झाला इंडिया ऑस्ट्रेलियाच्या मॅच हो ते 11 मॅच ते 11 चांगल्या कामाला गेले ना देशाची उन्नती करायसाठी गेले त्यासाठी तर मोदीने मला सन्मान पत्र दिलं ना पण 18.5 मधून 11 पोरं ते क्रिकेट मध्ये गेले राहिले किती 7.5 किती राहिले 7.5 पोरं माहिती कबड्डी खेळवल्याने म्हणजे होतो तमाशा मावाला हो का तो दिसते का फेकायला कोणाला बचपनची का मी काय म्हणतो पहिल्या खेपायचा होतो 11 झाले 18 राहिले किती राहिला अर्धा ते जाऊ दे अर्ध्यासाठी मोठी तकलीफ अर्धा तुला सांगाच लागल मोठी तकलीफ आहे नाही कोण विचारू येते मला सांगाच लागल अर्धा तू का करते सांगाच लागल हो अर्धा पेटीत आहे सांग पेटीत आहे म्हणलो पेटीत आहे कोणत्या पेटीत आहे माय बाबा आपण नसे का बेला ही काय बोलण्याची पद्धत आहे काऊन नाही ह्या बोलण्याची पद्धत आहे काय का म्हणते अरे ते स्त्री आहे तिला का म्हणते त्या बाईची जात आहे का म्हणते आणि तिला कसं म्हणा लागते कसं बोला लागते प्रेग्नेंट म्हणतात गरोदर म्हणतात अगोदर म्हणतात अगोदर नाही अगोदर गरोदर अगोदर कसं समजून सांगायला अरे गरोदर म्हणजे ते 2 जीवाची बाई म्हणजे तिला अगोदर म्हणून तिला गरोदर माता आणि गाईले गाभण म्हणतो गाभण म्हशीले गाभण म्हणतो शेळीले गाभण म्हणतो मग काऊन मग या बाईले गाभण म्हणा काऊन तुला डोळ्याचं काय अक्कल आहे का नाही म्हणजे म्हशीले 4 पाय येतात म्हणून तिला 4 पाय जात आहे म्हणून गाभण मी आपल्या बायकोला 4 पाय दाखवतो 4 पाय कायचे कसे पाटील अबे दिमाग से सोचो तो हमें भी दूर देता है पहाजी
दिमाग से भी सोचो तो हल्ला भी तू देता ते एक काम करा आपल्या घरचे गाई माशी विकून टाका आणि याची आहे का ना हल्लेच घ्या तुम्ही. शाबास पाटील. मग सांग पण पहिले अंडा का कोंबडी? हा पहिले अंडा का कोंबडी? पहिले अंडा का कोंबडी म्हणजे पहिले कोंबडी. अबे त्या अंड्यात नाही तर कोंबडी कुठं? कोंबडी देतो तो अंडा करतो हे तोच विचारलं तुला अंडा का कोंबडी? जाऊ दे. अबे हल्ला का बस हल्ल्या का बस पहिले हल्ल्या. अबे होल्यात हल्ल्या फसत राहिला तर खोल्या कुठून येईल? मला सांग हल्ल्यात नारायण फालतू तेल का नाही का तुले तू नाही हे गोष्ट खरी आहे खरी आहे मग म्हणून तू ना का केला म्हणून म्हणलं दिमाग से सोचो तो होल्या बी दूध देत आहे. बरोबर. आणि मी म्हणतो मा बायकोले 4 पाय आहेत. हा फक्त पुष्टी नाही दाखवायची. गोष्टी नाही ना कशी कशी? गोष्टी कुठे गेली तुम्ही सांगता कशी सांग ना मी माझी बायको अशी आहे. कशी हाय. हा. किती झाले? चार कसे म्हणला हे का बायको बाबा हे 4 झाले ना. हे हा दोन काय होत असे केल्यावर काय केला पाटील साहेब. हा. ए, हा. काय हो? काय नाही ना. मग असं पाहून झालास ना एवढं सारं बोललं मी काय म्हणतोय? तू एवढा शहाणपण माझ्या घरी सांगत आला तुझे आचार विचार चांगले आहेत बरोबर हो का? आणि तुझ्या पत्नीचे किती आचार विचार चांगले असतील रे काय बापा एक नंबर. एवढी सुंदर तुझी पत्नी असं तर मग आचार विचार चांगले आहेत हो ना. आता एक काम कर तू घरी जा आणि आपल्या पत्नीला माझ्या घरापर्यंत घेऊन ये. आणि बोललो बाबाई म्हणजे आता कायसाठी काऊन मी आज घरी जाऊ आणि तुझ्या घरी आल्या बायकोला काही खोलू? तिला घेऊन येतात त्याच्यापासून तुझ्या पत्नीपासून माझी पत्नी सुधरू शकते. हो म्हणजे मी घरी जाऊ आपल्या बायकोले घेऊन येऊ. मी जसा करीन तसा तू करशील. मी करीन. शाबास हा दीड शायना पाटील. हा लोकांचा प्रभाव कोणी करशील? आता चौरीत पाय सुधरत नाही चौरीत गेलं करत लागत करत लागत. हो जेवढी नाही सुधरत तेवढी बाबा बायको सुधरते पाटील. हा बायको सुधरते काय ना त्यासाठी माल खावं लागते. हा का खावं लागते माल खावं लागते त्यासाठी. माल खाशील का तू? कोणता माल खावा लागते माल खावं लागते. खाशील का? अरे खाईन ना ठेव आपल्या छातीवर. मी छाती राखतो छातीवर हात ठेव. हे अशी बी कसं खाऊन सांगते सांगतो छातीवर हात ठेवून सांग. आज छाती राखतो सांगतो खाशील? खाई त्याच्यासाठी का खावं लागते? का खावं लागते त्यासाठी खूप खावं लागते. पहा ना हा माल खाते का म्हणलो? तुले का तोच खावा लागते रोजी का म्हणलो? गो अबे गु खाया. अबे गु खाया जाईल हा. का म्हणलो